पाऊस कमी होऊनही मध्य रेल्वे मार्गांवर गाड्या उशिराने धावत आहेत। महामार्गावर सकाळी भीषण वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। मुंबईकरांसाठी पुढचे 24 तास महत्त्वाचे। हवामान खात्याने रेड अलर्ट दिला। पावसामुळे परिस्थिती बिघडू शकते। घराबाहेर जाताना काळजी घ्या। आजपासून महाराष्ट्रातील सर्व केंद्रीय कार्यालय, बँका, विमा व रेल्वेत मराठी भाषा अनिवार्य। सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत नोटीस जारी करण्यात आली। मुंबईतील आचार्य अत्रे मेट्रो स्थानक पावसामुळे अजूनही बंद। JVLR वरळी मार्ग सुरू। नागरिकांनी मेट्रोच्या व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली। अमरावती विमानतळावर टँकर चिखलात अडकल्याने विमानात इंधन न भरलेलं असल्यामुळे मुंबई उड्डाण रद्द। प्रवाशांमध्ये नाराजी, व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित। शिवशाही बस बंद, हिरकणी पुन्हा रस्त्यावर। मंत्री सरनाईक यांनी बस पुरवठा वेळेत न झाल्याने इलेक्ट्रिक बस टेंडर रद्द केला। पहिल्याच पावसानंतर मुंबई गोवा महामार्गांवर खड्डे निर्माण। खराब रस्ते गंभीर अपघाताचे कारणीभूत ठरू शकतात। प्रशासनाच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह। मुंबई पोलिसांनी भरतीच्या इशाऱ्यामुळे दादर चौपाटी व मरीन ड्राईव्हवर न जाण्याचे आवाहन केले। नागरिकांनी समुद्रापासून दूर राहावे असे आवाहन। BMCने 28 आणि 29 मे रोजी दक्षिण व मध्य मुंबईत 24 तास पाणी कपातीची घोषणा केली। नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन। दादर विरार AC लोकलमध्ये वीज गेल्यामुळे AC बंद। प्रवासी घामाघूम। सोशल मीडियावर रोष व्यक्त करत व्हिडिओ व्हायरल झाला। नागपूरची सुनीता कारगिल सीमारेषा ओलांडून पाकिस्तान गाठले। भारतीय लष्कराने तिला ताब्यात घेत पुढची चौकशी सुरू केली। पहिल्याच पावसानंतर महावितरणची वायरिंग खराब। पालघरच्या विक्रमगड आणि सफाळे भागात 40 तास अंधार, नागरिक त्रस्त। मुंबईत पहिल्याच पावसानंतर जलभराव व गोंधळावर काँग्रेस नेते सकपाळ संतापले। BMCच्या अपयशावर सरकारवर टीका केली। विक्रोळीतील जोरदार पावसामुळे झाड कोसळून तेजस नायडू या युवकाचा मृत्यू। 2 मित्र बचावले। परिसरात शोक व संताप। ठाण्यात कोविड-19 रुग्ण संख्येत वाढ। एका महिलेचा मृत्यू। उर्वरित रुग्ण घरून उपचार घेत आहेत। वागळे इस्टेटमध्ये 50 वर्षीय जुनी नंददीप इमारतीचा भाग कोसळला। 17 कुटुंबियांना वेळीच सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। सोलापूरमध्ये पुरात बस अडकली। 27 प्रवाशांची जीवाची अडचण। अग्निशमन दल व पोलिसांनी सर्वांना सुखरूप वाचवले। बीडमधील गांधी पुलावर ट्रकने SUVला जोरदार धडक दिली। 6 जणांचा मृत्यू। मृतदेह पाहून नागरिक हादरले। मुंबईत सोन्या चांदीच्या दरात बदल। 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 89,950 तर चांदी 1 लाख प्रति किलोवर। कोकण व पश्चिम घाटात पावसामुळे पूर आला। 5 जण वाहून गेले। एक अद्याप बेपत्ता। शोधकार्य सुरू आहे।